सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम जबाबदारी आहे पालकांची बाळाचे भविष्य सुरक्षित करण्याची। अधिक माहिती करिता आशा ANM अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याशी संपर्क साधा। आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जनहितार्थ जारी। शासन ठेकेदारांच्या दारी गुणवंत नागटिळे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने लावलेल्या जाचक अटी रद्द करा व नोंदणी नूतनीकरण पोर्टल ओपन करा या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 2 डिसेंबर रोजी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे राज्यव्यापी बैठक पार पडली। या बैठकीत कोल्हापूर व इचलकरंजी विभागातील 80 बांधकाम कामगार नोंदीत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या WFC सुविधा केंद्रामुळे महाराष्ट्रातील कामगार संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ करत आहेत, असा आरोप कृती समितीच्या वतीने यावेळी करण्यात आला। यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणारं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही गेली अनेक वर्ष अस्तित्वात आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून नोंदणी जर बांधकाम कामगाराला नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचं जर अर्ज करायचा असेल तर तो आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकत होता, परंतु गेल्या महिन्यात 18 तारखेपासून हे पोर्टल टोटली बंद करून WFC सुविधा केंद्रच्या नावाखाली ठेकेदारांना पोचण्याचं काम हे शासन करत आहे। त्याच्या विरोधात कालच आमची बैठक होऊन महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समिती स्थापन झाली। त्याचाच एक आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळाच्या आणि या शासनाच्या नावानं बोंबमारो आंदोलन करणार आहे आणि येत्या 9 डिसेंबरला जो कोणी महाराष्ट्राचा कामगार मंत्री होईल त्याला आंदोलनरूपी शुभेच्छा देण्याचं काम ही कृती समिती करेल आणि त्याच्या दारात येत्या 9 डिसेंबरला बोंबमारो करून बांधकाम कामगारांच्या मागण्या हे आम्ही पदरात पाडून घेणार। यावेळी कार्याध्यक्ष अमोल कुंभार, KP पाटील, आनंदा गुरव, गणेश तडाके, संजय गुदगे, तानाजी तावडे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।